कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही दिव्याची जन्मतारीख आहे, असं कसं होईल? पत्रिकेप्रमाणे तर भाऊ काय झालं? नाही काय नक्की दिव्याची अशी जन्मतारीख कशी असू शकते? वंदनाताई सांगतायत ती तारीख पत्रिकेप्रमाणे नाहीये। काय करू? कोणाशी बोलू? हो गुरुजी, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं। आनंदी राहा भाऊ, तुम्ही आमचे लाडके, यावं लागणारच। बरं गुरुजी, सगळी तयारी कशी वाटते? तुम्ही आहात म्हणजे तयारीचा काही प्रश्नच नाही। गुरुजी, तुम्ही आलात म्हटल्यावर तुमचा आशीर्वाद माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला मिळणार हे बघून मला किती आनंद झाला। ते तर होणारच। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 2 महिन्याच्या आत विवाह व्हायला हवा, तो तुम्ही करताय। कारण 2 महिन्याची मुदत परवा संपणार आहे आणि त्यानंतर विवाह योग नाही। नाही, बरोबर गुरुजी, तुमचं म्हणणं आम्ही कधीच टाळत नाही आणि इथून पुढेही कधीच टाळणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे। आता तुम्ही काही गोष्ट सांगताय म्हणल्यावर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार। बरं गुरुजी, बसा ना। आता तर मी काहीच बोलू शकत नाही। अगदी उद्यावर लग्न आलंय, उद्याच, आणि 2 महिने संपलेत। मी आता शांत बसलेलं बरं। देवा, तुझ्या मनात काय आहे ते तुलाच माहित। फक्त सगळं सुरळीत होऊ दे एवढीच इच्छा आहे माझी। झालं आता लग्न होणार, ती दिव्या या घरात सून म्हणून येणार आणि माझ्या बहिणीला दिलेलं प्रॉमिस मातीत जाणार। किटू डार्लिंग, मी तुझ्याशी बोलतोय। अगं हो काय, तू एवढी तयार का होतीस? मग बघ, आपल्या मनासारखं काही होणार नाहीये। ती दिव्या तुझी वहिनी म्हणून या घरात येते आणि तरी तू एवढी आनंदात तयार होतीयस? तुला पटतं हे सगळं? मला जे पटत नाही ते मी होऊ देत नाही। तरी तू एवढी खुश कायस? मी खुश होण्यामागचं कारण वेगळं आहे सुहास। मग ते काय आहे ते मला कळेल का? ती दिव्या मंडपापर्यंत पोहोचणारच। तुला काय माहिती? कॉल आला होता चंदनचा, प्लॅन केलाय त्याने। प्लॅन करणं आणि तो मातीत मिळवणं हे त्याचं सवयीचं झालंय। या वेळेला असं होणार नाहीये सुहास। तो आजच्या आज दिव्याला पळवून घेऊन जाणार। हाच प्लॅन त्याने मागच्या वेळी पण केला होता। काय झालं त्याचं माहितीये ना? या वेळेला तसं होणार नाही। किटू डार्लिंग, तुला त्याच्यावर अजूनही एवढा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यावर नाहीये, आपल्यावर। आपण काय करणार आहे? मदत करणार त्याला, असं त्याने सांगितलं। बरं ठीक आहे, काय मदत काय करायची सांगते। ग्रेट। मी एक काम करतो, आत्ताच जाऊन प्रियाला ही गुड न्यूज देतो। मला ना प्रियाला नवरीच्या वेशात बघायचंय, तिच्या वरातीत नाचायचंय। तुझ्या भावानी आपल्या लग्नात माझा कान पिळला होता ना, 4 दिवस दुखत होता। आता माझी पाळी आहे त्याचा कान पिळायची। मी आत्ताच जाऊन प्रियाला सांगतो। घाई करू नकोस, आधी हे सगळं व्यवस्थित होऊ दे। मी आईला कन्व्हिन्स करते, त्यानंतर प्रियाला रेडी होऊ दे। ती आधीच रेडी झाली ना तर आपल्यावर संशय येईल, त्यामुळे जरा धीर धर। करेक्ट। थोडक्यात काय, प्रिया देसाईंची सून होणार हे नक्की। 100%। येस। शिवा,
इकडे थांबणं आपल्याला काय एवढं गरजेचं नाही भाई. आपण जाऊ ना गॅरेजवर. काय रे? हा हो. अगं शिवा, डिप्पर बरोबर बोलतोय. कशाला त्रास करून घेतेस ग स्वतःला? इकडे थांबलीस ना तर कोणी ना कोणी तुला काहीतरी बोलणार. त्यापेक्षा चल ना आमच्या सोबत. हा नाही, मला इथे थांबावंच लागेल. अगं पण शिवाय इथे थांबून काय होणार आहे का? नाही, काही होणार नाहीये. पण आज मी पप्पांना जे वचन दिलं होतं ना ते पूर्ण होत आहे. माझ्या बहिणीचं लग्न होतंय आणि ते मला बघायचं. लांबून का होईना मला बघायचंच आहे. आज आशू दिव्याच्या गळ्यात हार टाकेल. ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील आणि हे बघून पप्पाला किती भारी वाटणार आहे. पण शिवा तुझं काय? तुला काय वाटेल? मला भारीच वाटेल. माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न होतंय आणि माझ्या मित्राशीच होतंय. मग का भारी वाटणार नाही? अगं शिवा, एवढं होऊन सुद्धा तू कशाला थांबतेस इकडे? का सहन करतेस? खरंच शिवा तुला मानलं. पण शिवा तू फक्त बोल बर का, आम्ही काही करायला तयार हो. आम्हाला तुझा असा पडलेला चेहरा बघवत नाही ग. हो, आणि जे आत होतंय ना ते पण बघवत नाहीये. शिवा तू तिथे ना आत हवी होती. आपल्या ए, आशूने बस करा यार. थांबा जरा. आता झालं ना. आता किती वेळा तेच बोलताय. आता हेच खरं मानलं पाहिजे आपण. बस. फक्त माझी एक इच्छा आहे. शिवा तू बोल फक्त. तू बोलशील तर करू आपण. बोल फक्त. हा शिवा. शिवा जे आहे ते बोल. जग इकडचं तिकडे करू. तू फक्त बोल. हा हे बघा, असं काही नाहीये. पण आता जे लग्न होतंय ना त्या लग्नात तुम्ही सगळे सहभागी झाला पाहिजे. हा, तेही माझ्या वतीने. मी प्लीज म्हणते, माझ्यासाठी एवढं करा. ऐका माझं. तुम्ही जा आता. बस शिवा तू जा. तुला जे काही हवं ते तू मला सांग. मी तुला माझ्या हाताने करून खायला घालेन. आवडलं का घर? प्रिया अगं काही काय विचारतेस? एवढा मोठा बंगला आहे आमचा. इतकं मोठं घर त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल. मग आवडेलच ना. बघितलंस का ग? तुमच्या इथे राहणारी लोक आमच्या घरात कामाला असतात. तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीला कोणी काम सांगतं का? ह्यात काहीतरी भारी असेल. असं डायमंड सेट किंवा गोल्ड ज्वेलरी. हे काय गिफ्ट आहे? हा नेकलेस पॅक करा आणि काय बिल आहे ते सांगा. चंदन प्लीज ह्यावेळी काय गोंधळ घालू नकोस. नाहीतर आशू पण मला नकारेल आणि तू पण जेल जाशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.